नारद महर्षींना एकदा वाटलं की आजपर्यंत आपण सगळ्यात भांडणं लावलेत, ब्रह्मा सावित्रीत लावलेत, लक्ष्मी नारायणात लावलेत, पण शिव पार्वतीत काय भांडणं लावलेच नाही. आणि एकदा भांडणं लावायची इच्छाने नारद महर्षी भगवान भोलेनाथ नाहीत, कैलासावर हजर नव्हते. हे पाहून भगवान भोले बाबा कळतात ना, भगवान भोले बाबा गेले कैलासावर. त्यावेळी माता पार्वतीने नारदांचं दर्शन केलं, पाद्यपूजा केली, उच्चासनावरती बसवलं. कारण नारद महर्षी पार्वतीचे गुरुदेव आहेत, सद्गुरु श्रीगुरु आहेत तिचे. म्हणे गुरुदेव, बऱ्याच दिवसांनी न केलं. हो मैया, मी आता गृहस्थ्याच्या घरी जातच नाही गड्या. बनावटी प्रेम आहे जगातलं सगळं, कोणी कुणावर प्रेम करत नाही. प्रेम राहिलं नाही या जगामध्ये. गृहस्थ्यांमध्ये सगळे एकमेकावरती स्वार्थासाठी प्रेम करतात. आणि हे बनावटी प्रेम माझ्याच्याने पाहणं होत नाही. त्यामुळे मी आता जाणं सोडून दिलं. त्यावेळी मैया म्हणे गुरुदेव, आपला काहीतरी गैरसमज होतो. जगात प्रेम बनावटी असेल, पण माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती फार प्रेम आहे. म्हणे मैया, भोळी आहेस तू. अगं कोणताच नवरा कोणताच बायकोवर खरं प्रेम करत नाही. तुझा नवरा त्यातलाच आहे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. नाही गुरुदेव, अहो आपला गुरुमंत्र कोणाला सांगायचा नसतो. सांगा, गुरुमंत्र कोणी कोणाला सांगतं का? माझ्या नवऱ्याने मला त्यांचा गुरुमंत्र सुद्धा सांगितला. मैया पार्वती म्हणते, भोले बाबा माझ्यावरती फार प्रेम करतात. त्यांचा गुरुमंत्र सुद्धा त्यांनी मला सांगितलं. एवढंच काय, समाधीमध्ये असताना ज्या स्वरूपाचं दर्शन झालं ते कोणाला सांगायचं नसतं. पण ते समाधी उत्तान झाली की पहिलं ज्या स्वरूपाचं दर्शन झालं ते मला सांगतात. सांगा, एवढं प्रेम कोणाचं आहे का? जगात प्रेम नसेल, पण माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती फार प्रेम आहे. मैया सगळं सांगतात का काय? मग सगळं सांगतात. मैया सगळंच? हो सगळं सांगतात. मग ही सांगितलं असेल, गळ्यात रुंड माळा घालतात, ते माळ्यातले मुंड कोणाचे आहेत हे सांगितलं असेल. अंगाला चिता भस्माचे पट्टे ओढतात, तो चिता भस्म कोणाचा हे सांगितलं असेल. आणि त्यांचं पहिलं एक लग्न झालंय, ते कोणाशी झालं तेही सांगितलं असेल. मैयाचे हावभाव बदलू लागले चेहऱ्यावरचे. म्हणे गुरुदेव सगळं सांगतात. मला वाटले सगळं सांगतेत. नाही गुरुदेव, हे तर नाही सांगितलं. तर येऊ द्या घरी, सोयच पाहते ते महादेवाची. नारद महर्षी म्हणे माझं काम झालं. माझं काम मैया, मी चाललो रे भाऊ. आता तुम्ही तुमची पती पाहून घ्या एकमेकाला. असे घाईनं गुरुदेव चहा, तर मी चहाच घेणं सोडले. आता मी चहाच घेत नाही. मी आता माझं काम, मला एक आठवलंय, अर्जंट काम आठवलंय माझं, मला गेलं पाहिजे आता. त्या ठिकाणी आता काडी लावली आणि नारद महर्षी निघून गेले. जाताना कैलासाच्या पायथ्याला भोले बाबा आठवले. बाबा, पार्वती मैया तुमची आठवण करीत होती, वाट पाहते. आता भोले बाबा म्हणतात, जिथून तू बाहेर निघला असन त्याची बायको त्याची वाट पाहणार नाही तर काय पाहणारी? भल्या माणसा, तू किती नाही म्हणलं तर भांडण लावणं तुझा गुणधर्म आहे, स्वभाव आहे तुझा. भोले बाबांना आता वाटलं आता नक्की काहीतरी घडलेलं दिसतंय. भोले बाबा गेले कैलासावर. पार्वती मैया अशी फुगून बसली. भोले बाबा गेले. पार्वती, मला फार तहान लागली ग, पाणी तरी आण. पार्वती आपलं एक नाही दोन नाही. पार्वती जाऊन बसली कोप भवनामध्ये. उरुसाईची खोली असती ना, पूर्वी पहा तुम्ही खोल्या असायच्या. जेवायची खोली, उठायची खोली, झोपायची खोली वेगळी, बसायची खोली वेगळी, रुसायची खोली वेगळी. आता खोल्या नाहीत असं नाही, आता नाव बदलली. झोपायची बेडरूम, स्वयंपाकाची किचन रूम,
बसायची हॉल, आता फक्त रुसायची खोली नाही तेवढी बांधून घ्या यांच्यासाठी. सगळ्या खोल्यात फक्त रुसायची खोली नाही. मैया गेली कोपभावन रुसायच्या खोलीमध्ये बसायला. सगळीकडे शोधलं, पार्वती सापडली नाही. आणि रुसायच्या खोलीमध्ये पार्वती मैया जाऊन बसली होती. म्हणे पार्वती तहान लागली गड्या. पार्वती बोलायला तयार नाही. पार्वती फार भूक लागली गड्या, सकाळपासून काही खाल्लं नाही. बोले बाबा तिकून गेली की पार्वतीने इकून तोंड फिरवायचं. बोले बाबा इकून आले की पार्वतीने इकडं तोंड फिरवायचं. बोले बाबा इकून आले की पार्वतीने तिकडं तोंड फिरवायचं. अख्ख्या घरात तिला लोटांगण घालीत होते. पार्वती फार भूक लागली. पूर्वी भाकरी फुगायच्या. पूर्वी भाकरी, आता भाकरीचा ताळमेळ नसतो पण करणारीच फुगती आधी. पार्वती माझं काही चुकलं का? पार्वती भूक लागली गड्या मला. देईल ना तुमची ती दुसरी. आता घरचं का गोड लागत का? आता यांचा पट्टा सुरू झालं बोलायचं म्हणजे काय बोलते याचा नियम असतो का या? आता मी कशाला देईल ना ती तुमची दुसरी, आणीन ना पाणी ती दुसरी. आता घरचं का गोड लागत का तुम्हाला? पार्वती माझं काही चुकलं असेल तर मला सांग, पण माझ्यावरती अशी रुसू नकोस गड्या. बोले बाबा मला वाटलं बाबा तुमचं माझ्यावर प्रेम आहे. खरं सांगतो पार्वती, देवाची शपथ घेऊन सांगतो, माझं तुझ्यावरती प्रेम आहे तेवढंच आहे, ती किंचितही कमी झालं नाही. प्रभू तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. हो पार्वती माझं फार प्रेम आहे तुझ्यावरती. बाबा मला वाटायचं तुमचं माझ्यावरती खरं प्रेम आहे, पण नाही तुमचं माझ्यावर प्रेम आहे. कपटी आहे तुम्ही, कपटी. पार्वती असं बोलू नकोस. बाबा मला वाटायचं ना तुम्ही मला सगळं सांगतात स्वामी, पण नाही सांगत तुम्ही. जर तुम्ही मला सगळं सांगत होतात तर का सांगितलं नाही गळ्यामध्ये रुंडमाळा घालतात ते मुंडके कोणाचे? अंगाला चिता भस्म लावतात तो चिता भस्म कोणाचा आहे? आणि पहिलं मी ऐकलंय तुमचं एक लग्न सुद्धा झालेलं आहे म्हणे. बोल बोल बोल, करेक्ट बोललीस तू, अगदी बरोबर बोललीस. मी गळ्यांमध्ये रुंडमाळाही घालतो, अंगाला चिता भस्मही लावतो, आणि माझं अगोदर एक लग्न सुद्धा झालेलं आहे पार्वती. पण विचारणार नाहीस, गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो ते मुंडके कोणाचे? अंगाला चिता भस्म लावतो तो चिता भस्म कोणाचा आहे? आणि माझं एक पूर्वी लग्न सुद्धा झालेलं आहे, ते लग्न कोणाशी झालं नाही विचारणार पार्वती. मी गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो ते मुंडके दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नाही, ते तुझेच आहेत. अंगाला चिता भस्म लावतो तो चिता भस्म दुसऱ्या कोणाचा नाही पार्वती, तुझा आहे. आणि माझं एक पूर्वी लग्न झालेले ते दुसरं तिसरं कोणाशी नाही तर तुझ्या अशीच झालेली. तू कधी सती बनून येतेस, तू कधी दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती देतेस. त्या जन्मातली तुझी आठवण म्हणून तुझं मुंडकं मी उचलतो, ती कवटी माझ्या माळेत ओतून माझ्या गळ्यात घालतो. तुझ्या विरहामध्ये तुझ्या चितेचा भस्म मी माझ्या जवळ ठेवतो, त्याची पट्टी माझ्या अंगाला ओढतो. पार्वती तू कधी सती बनतेस, कधी पार्वती होतेस, कधी कात्यायनी होतेस, कधी तुळजापूरची तुळजा भवानी होतेस, कधी माहूरची रेणुका होतेस, कधी करवीर निवासिनी, करवीरची तू करवीरची महालक्ष्मी होतेस, कोल्हापुरातली तू महालक्ष्मी होतेस, माहूरची रेणुका होतेस, तू सप्तशृंग गडावरची वणीची सप्तशृंगी होतेस, तू कधी अंबाजोगाईची अंबा होतेस, तू कधी कात्यायनी होतेस. तुझे अवतार अनेक आहेत, अनेक अवतारामध्ये तुला शरीर संपवावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आणि त्या त्या अवताराची आठवण म्हणून तुझं मुंड मी माझ्या जवळ ठेवतो, तुझा चिता भस्म मी माझ्या जवळ ठेवतो. पार्वती मागच्या जन्मात तू सती होतीस, दक्षाच्या यज्ञामध्ये तू आहुती घेतलीस, आणि आता तू पर्वत राजाची कन्या पार्वती बनून आलीस. माझा मागचा जो विवाह झाला ना दुसऱ्या कोणाशी नाही, तुझ्याशी झाला. आतापर्यंत पार्वती म्हणत होती कपटी, आता तर म्हणे स्वामी महाकपटी, तुम्ही महाकपटी. महाकपटी अरे अगोदर तर फक्त कपटी होतात, आता मला कळालं महाकपटी.
म्हणजे स्वामी मला जन्माला यावं लागतं, मारावं लागतं, जन्माला यावं लागतं, मारावं लागतं, जन्माला यावं लागतं, मारावं लागतं. नाही, मी जन्म घेते, मी मरते, मी जन्म घेते, मी मरते, मी जन्म घेते, मी मरते. आणि स्वामी तेव्हापासून तुम्ही एकच येत नाही. मी मरते, मी जन्म घेते, मी मरते, मी जन्म घेते, तेव्हापासून तुम्ही एकच येत का? असं कोणतं अमृत प्यायलास की तुम्ही मरत नाही आणि मी मात्र मरते? भगवान भोले बाबांचे डोळे सजल झाले. पार्वती, मी खरंच पेलोय ते अमृत, ते कथामृत मी प्राशन केलंय. ज्या कथामृताने मी अमर झालो, तुला मात्र मरावं लागतं. बाबा स्वामी, मलाही ते अमृत थोडंसं द्या ना, मलाही अमर व्हायचंय. हो पार्वती, मिळेल तुला ते अमृत, पण ही ब्रह्मविद्या, हे ब्रह्मज्ञान एकांतात जाऊन ऐकावं लागतं. भगवान भोले बाबा पार्वती मैया सहित एकांतात गेले आणि माझ्या भोले बाबांनी ती ब्रह्मविद्या माझ्या मैया पार्वतीला द्यायला सुरुवात केली. एकांत शोधला. भगवान भोले बाबा बसले समोर, पार्वती मैया बसली माझी, आणि भगवान भोले बाबांनी आता ती ब्रह्मविद्या म्हणजे भागवताची कथा सांगायला सुरुवात केली. सांगत असताना प्रथम ठरलं, पार्वती मी कथा सांगू लागलो की तू मध्ये हुंकार घालायचा, कारण तुला झोपायची सवय जुनीच. नाही प्रभू, आता मात्र मी झोपणार नाही. पण तू ऐकतेस, मी कसं समजायचं? मला डोळे झाकून कथा सांगायची सवय आणि तुला डोळे झाकून झोपायची सवय. बरेच जण म्हणतात, महाराज ताई आमची सती झोपते म्हणून तर आम्ही तिला आणत नाहीत कथेत. ती झोपणारी असेल तरी तिला घेऊन यायचं. आणि उद्यापासून सगळ्या सत्यांनो, बर का, सगळ्या सत्यांनो तुमच्या सत्याला काय सांगायचं? आता सती सत्याच ना, आपापल्या नवऱ्याला सांगायचं, सत्या उद्यापासून कथा ऐकायला यायचं. रुमाल झटकून औंड्याला निघायचं नाही. नुसतं रुमाल झटकला घेतला खांद्यावर की निघाले औंड्याला, रुमाल झटकला खांद्यावर घेतली की निघाले हिंगोलीला. उद्यापासून रिकामे उन्हाडक्या करायचे नाही, रिकामे कुट्यानी करायचे नाही, कथेत जाऊन बसायचं. नुसतं जेवायच्या टायमाला गर्दी करायची नाही. एकांतात गेले. भोले बाबाला डोळे झाकून कथा सांगायची सवय होती. पार्वती तू हुंकार घालायचा. ठरलं हुंकार घालणार. पहिल्या दिवसाची कथा झाली. काय झालं? त्या हिमालयाच्या पर्वतरांगातून, कैलासाच्या पर्वतरांगातून बर्फाळ प्रदेश तो एक पक्षाचं जोडपं चाललं होतं आकाशातून. एका पोपटाचं जोडपं चाललं होतं. त्या पोपटाच्या मादीने त्या पक्षिणीने अंड दिलं. अंड खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर वरून ते खाली पडलं ना, हिमालयाच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते अंड फुटल्या गेलं. अंड फुटलं होतं तिथे पाठीमागे भगवान भोले बाबांच्या एका पोपटाचं अंड फुटलेल्या अवस्थेमध्ये पडलेलं होतं. पहिल्या दिवसाची कथा झाली. ते फुटलेलं अंड शाबूत झालं. एवढं कथेचं महात्म्य. दुसऱ्या दिवसाची कथा झाली. त्या अंड्यातून एक पिलू बाहेर पडलं, शुकाचं, पोपटाचं. आणि तिसऱ्या दिवसाची कथा प्रारंभ झाली. तिसऱ्या दिवसापासून त्या पोपटाच्या पिलाने कथा ऐकायला सुरुवात केली. ज्यावेळी कथेमध्ये भागवतामध्ये भूगोलाचं खगोलाचं वर्णन आलं ना, ते चिंतन मात्र डोक्यावरून गेले. पार्वती कथेमध्ये झोपली. आता कथेमध्ये तर खंड पडू नये. त्यावेळी त्या शुकाच्या पिलाने 5व्या दिवशीपासून हुंकार घालायला सुरुवात केली, कथामध्ये खंडित पडू नये म्हणून. पार्वती झोपली, पण या शुकाच्या पिलाने हुंकार घालावा. भागवताची कथा पूर्ण झाली. त्यावेळी भगवान भोले बाबाने जय जयकार केला. हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा राणी सरकार की जय. पार्वती मैया जय जयकार झाला, खडबडून जागी झाली. हा बोला प्रभू, पुढे काय झालं? पुढे काय झालं? म्हणे पार्वती, पुढे काय झालं नाही, कथा पूर्ण झाली. म्हणे स्वामी, तर मी तर इथपर्यंतच कथा ऐकली. म्हणे मग पार्वती तू झोपली असेल.
कथा तर मी पूर्ण सांगितली. भगवान भोले बाबा म्हणे कथा जर तू ऐकली नाही, कथेमध्ये हुंकार कुणी घातला, आजूबाजूला पाहिलं, पाठीमागे एका पोपटाचं पिलू होतं, राग आला. भागवत कथा ऐकली याच्यासाठी राग नाही आला, तर कथा चोरून ऐकली, ब्रह्मविद्येची चोरी केली, हे पाहून भगवान भोले बाबाला राग आला. तू ब्रह्मविद्येची चोरी केलीस आणि दुसरी गोष्ट कथा समोर बसून ऐकायची असते, तू कथा पाठीमागे बसून ऐकलीस. रागाच्या भारामध्ये जे त्रिशूळ उचललं आणि पोपटाच्या दिशेने सोडलं, त्रिशूळाचा प्रहार त्याच्यावरती करणार, त्या पोपटाने तिथं जीव सोडला, आपलं शरीर सोडलं आणि प्राण घेऊन ते पोपटाचं पिलू धावू लागलं स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी. भगवान भोले बाबांनी सोडलेलं शस्त्र त्याचा पाठलाग करत होते. ते शुकाचं पिलू जीवाच्या आकांताने धावलं, कैलासाच्या खाली आलं आणि शम्याप्राश नावाच्या आश्रमामध्ये भगवान व्यास नारायणाची पत्नी ऋणिता सुलजा माता जांभळी देण्यासाठी तिनं तोंडाचा आ केला होता. तुम्ही जांभळ्या देऊ नका, जांभळी उभासी देण्यासाठी